गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या लाडक्या यूट्यूब चॅनल अनिल शॉपिंगच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही बघू शकता, आता आम्ही दोघंजण आलेले आहेत बारवी धरण बघायला. आणि जसं तुम्ही टायटल आणि थंबनेल बघितलं असेल त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज आलाच असेल की आम्ही कुठं चाललो आहे म्हणून. तर बघा, आम्ही आलो आहे बारवी धरणाच्या एकदम वरच्या साईडला, जिथून आपल्याला बारवी धरणाचं पाणी वगैरे दिसतं. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतं की नाही दिसत माहीत नाही. ते बघा, या साईडला इकडे पाणी वगैरे. आणि आम्ही इथं येऊन जेवणार होतो मस्त. बघा एक क्लायमेट, पण इकडे झाडांची सगळे पानं पडल्यामुळे इथं जेवायला कुठं काही जागाच दिसत नाही. तर मग आता जेवण आमचं डायरेक्ट घरी ना. मस्त टिफिन घेऊन आलेलं. इकडे आंब्याचं झाड पण आहे मस्त, पण तिथं खाली जाऊन बसायचं बोललं तर मोठी मुश्किलच आहे. तर मग आपण घरी जाऊन जेवायचं डायरेक्ट. बाकी काय बोलतेस? नाही बोलत. खूप गरमी, खूप गरमी. तर आम्ही आलेलो तर तेच आता. पाखरांचा आवाज जात असेल ना? हो, पाखरांचा आवाज येतो ना त्याला. बघा, मग अजून काय बोलायचं आहे? कारण हा रोड बघा पूर्ण असं सामसूम आहे. इकडे ह्या रोडला कोण जागाच नाही. गाडी आली तर 2-3 मिनटानंतर येते. बाकी इकडे यायची मजा ही पावसाळ्यात येते, जेव्हा ओव्हरफ्लो होतो ना बारवी धरण, तेव्हा बघण्यात मजा आहे. तर येऊ मग आपण. तेव्हाच येऊया आम्ही. आज कशी सुट्टी घेतलेली, दुकानही चालू केलेलं. दुपारच्या वेळामध्ये कोण कस्टमर नसतात तर बोला चला जाऊन येऊया. निकितानी बघितलं नव्हतं बारवी धरण, तर तेही बघूया. आता बघा एक गाडी येते इकडनं. आता ती गाडी जाणार खाली बदलापूर साईडला. आणि आमच्या घरापासून कसं जवळजवळ 7 किलोमीटर अंतरावरती, जास्त नाही आहे. इथून बदलापूर बोललं तर 14 किलोमीटर अंतर. तर बघूया आता काय फोटो वगैरे काढतो. बाकी व्हिडिओ एन्जॉय करा. आणि जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. चला, बाकी आता पुढे फोटोशूट करून घेतो आणि मग निघतो आहे. दिसतोय का कॅमेरामध्ये? दिसेल कॅमेरामध्ये, तू दाखवतो. बाबा दिसला कुठे? बोर्डावर. हां, वनली बाग. जंगल एरिया म्हणून मी जास्त घाबरते. लेफ्ट साईड तेव्हा पक्षी वगैरे भारी भारी आहेत, पण दिसले पक्षी तुला? काहीतरी हे कॅमेरा होतं. कॅमेऱ्यात कॅप्चर नाही होणार, पण छोटासा होता, पण जाम भारी होता. उतरण आली ना. जाऊया असते आपण. लेफ्ट साईडला तुमच्या बारवी धरण आहे, राईट साईडला डोंगर असेल, मधोमध आपला रस्ता आहे. आणि मोठ्या मोठ्या गाड्या समोरून पण येतात. त्याच्यामुळं आमच्या भीती वाढलेली आहे. मोबाईल डायरेक्ट उडायला जातो गाडी आल्यावरती. म्हणून तर मी जरा स्लो चाललो आहे. आता तुम्हाला जास्त चांगले व्ह्यू दाखवा यासाठी मी स्लो चालू आहे. आणि इथं कसं झाडाला पानं नाही येत ना, त्याच्यामुळे जास्त गरम होतं. जर थंड वातावरण असेल तर मग काय वाटलं नसतं. पावसाळ्यामध्ये आता समोर बघते बीच, दरवाजे कसे दिसतात, गाड्या वगैरे येतात, बारवी धरणाचे. दरवाजे कुठे आहेत? हे काय तुझ्या लेफ्ट साईडला आपल्या हां. दिसतं व्यवस्थित. इथं कसं गाडी थांबवायला जागा नाही येणार आहे, तर मग तुम्हाला थांबवून व्यवस्थित दाखवलं असतं. मी याच्यासाठीच वरती आणलं की तुम्ही बघा. आता तो पूर्ण शेवटपर्यंत दाखवतो. त्यासाठी मी स्लोली चालले, जेणेकरून तुम्हाला दाखवायला भेटेल व्यवस्थित. मला असं वाटलं तिथं थांबून मस्त असं बघायला नाही, भेटेल. आपल्याला थांबला इथं जागा नाही आहे आणि इथं परमिशनही नसते. मग इथे लोक येतात, मग ते कुठून बघतात? इथूनच बघतात लोक. पण इथं कसं उतरण असल्यामुळे ना आपल्याला इथं परमिशन देणार नाही. तरी पण मी स्लोली गाडी घेतोय. बघ त्याला हां, हे दाखवलं बघा व्यवस्थित. बारवी डॅम. बघा बारवी डॅमचं पूर्ण. कसलं मोठं आहे. इथे कसं गाड्या वरनं येतात ना, त्यामुळे इथं चान्स नाही. तरी पण मी थांबवले. बघतो तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवता येईल. बघा
इथे आय थिंक 2 जागेवरनं एक हे येते, नद्या येतात. एक इकडनं येते आणि एक इथे इकडनं येते. अशा 2 ठिकाणावरनं नद्या येऊन ते पूर्ण हे होतात. तर गाड्या पण यायला सुरुवात झालेली आहे. आपण न थांबता, जास्त वेळ न थांबता निघूयात. चला ठीक आहे, आपण खाली गेल्यानंतर दाखवूयात. आता आम्ही खाली उतरतोय. आम्ही वरती गेले काम पण चालू असते. काय चालू असतं? अलिबागला चला ना. जाऊया. एक एक आपण एरिया कव्हर करतो. पण आपल्या इथून अलिबाग जाम लागतं. हो. गेली असेल मला. आता माणसांच्या इकडे कॅमेऱ्यात नाही दिसत ते. दिसतात बरं वाटतं. असं उन्हाची झाली. त्या गाड्या फक्त येतात म्हणून बरोबर बघता येतो. इथं थांबते. काय करायचं सांगा. फोटो काढते. पण पाणी पण फोटो बघ दाखवून पाणी दाखवू त्यांना किती मोठं हा आहे. हे बघा, आता ते दरवाजे आता ओपनच आहेत ना हो. हो, पण आता पाणी पूर्ण हे नाही ना, पाणी कमी झालं आहे ना, त्याच्यामुळे ते ओपन आहे. अच्छा. आणि हे सगळं पण आम्ही इकडनं आहे ना, इथनं ओव्हरफ्लो झाले का हे 1 2 3 4 5 6 7 8 ते 9 दरवाजे आहेत. हे पूर्णपणे ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाणी इकडनं बायपास होऊन आपलं ते उल्हास नदीला पोचलं जातं. आणि ते पाऊस जास्त झाला बोलतो डॅमचं पाणी सोडला, दरवाजा सोडला का काय ओपन केला तो हां, आज ते का? इकडनं येतात, इकडनंच पाणी येतं. आणि आता ओव्हरफ्लो आहेच, पण तिथून पाणी पण सोडलं जातं. काही पुढून पाणी पण सोडलं जातं, ते पण आणि दाखवूया. आपण पावसाळ्यात येऊ तेव्हा हे पाणी दिसेल ना हो, आपल्याला? दिसतं ओव्हरफ्लो झालेलं असतं. तेव्हा पण येऊ, आपण दाखवते ना. तर चला, भूक लागली, आपण घरी जाऊया. कारण इकडे जेवायला कुठं काय उन्हामध्ये निघायचं आपण. ओके, चला. ठीक आहे, चला. ऊन पण भरपूर आहे. बारवी धरण लिहिलेलं आहे, MIDC बारवी डॅम. आमच्या घरापासून बारवी डॅम भरपूर जवळ आहे, पण आम्हालाच पाणी नाही. 7 किलोमीटर अंतर जास्तीत जास्त. 5 किलोमीटर. 7 किलोमीटर 7. तरी आपल्याला पाणी नाही, आमचे पाण्याचे वांदे आणि नको नको तिथं पाणी भेटतं. हा पाणी जो येतो ना इकडनं विसर्जित होतो ना, हां. तोच आपल्याला पाणी नदीवर जो आता टाकी बांधायला घेतली तो येऊच पाणी आहे. यात पाणी नाही येऊ प्लस फिल्टर पण होऊ नये आता इथून बघ, इथून पाणी पण सोडलं जातं. इथून मेन मिडलमधलं पाणी येतं. हा, इथं बापरे, वाव, मस्त. असं पाणी सोडलं जातं. किती सफेद दिसतंय बघ. हो, याच्यातून व्हिडिओ भेटेल ना मला? हो, भेटला बघ. चालू आहे का पण व्हिडिओ? चालू आहे. कसलं भारी वाटतं इथं. हे पाणी इकडनं आपल्या नदी आहे ना, आपली बारवी डॅमची, हा, त्या नदीला हे पाणी येतं. तर आम्ही पाणी येतं पाणी. रंगपंचमीच्या दिवशी जेव्हा जातं ना, हा, तेव्हा सकाळपर्यंत हा पाणी सोडत नाही पाणी. हा पाणी दुपार झाली ना 3च्या नंतर सोडला जातो, म्हणजे तिकडं पाणी वाढतं. मग ती नदी पण एक दिवस तुम्हाला दाखवीन. तुम्ही व्हिडिओ बघितली असेल, आमची रंगपंचमीची एक व्हिडिओ असेल माझी गेल्या वर्षीची. त्या व्हिडिओमध्ये हा जो पाणी त्या नदीला मिळतो तिकडे खाली, त्या नदीवरती पण आम्ही इकडनं जातोय, इकडनं नाही दिसत आहे. इकडनं विसर्जित केलं. पण हा बघा ना, असं वाटतं तिथं जावा, पण मी बुडून जाण ना. नाही, तिथं पाणी नाही, पण ते फोर्स एवढा आहे पाण्याचा की भरपूर. हो ना, कसलं पाणी. हा, चला. आणि ते ब्रिज आहे ना, त्याच्यामुळे गाड्या पण येतात. हा, तेच ना. खूप जागा असतात. भारी. ते फिल्टर होऊन आलं असेल ना पाणी. नाही, पाणी सोडला जातं. नेहमी पाणी सोडलं जातं. पुढे नदी पण आहे, हा. नदीला पण पाणी राहायला पाहिजे, त्याच्यासाठी पाणी सोडलं जातं. त्या मोठ्या मोठ्या गाड्या येतात ना, मला किती वाटतं. राईट साईडला दिसते की हॉलिडेज आपल्याला एंट्री देतो. जे पॅरेंट्स असतात त्यांना एंट्री चालू नाही झालं वाटतं. हा, चालू झालं. पॅरेंट्स असतात त्यांना एंट्री मिळाली हॉली राईड म्हणून. आज काय निकिता बोलत नाही, निकिता
बाहेर गेलेली. बघा गेट बघा ऑलरेडी. थांबा, आपल्या मागून गाडी येते, गाडीला जाऊ. आपल्या पोरांना पण आपण इथेच ॲडमिशन करू. खरंच डोनेशन किती असेल तिथं वर्षाला? आणि वर्षभर लागणार खर्च वेगळा ना. जाम सांगशील लोक तरी असल्यामुळे आम्ही काही हेल्मेट वगैरे घातलेलं नाही. त्याच्यात मी हेल्मेट घालतोच गाडीवरती. आज कसं अचानक ठरलं आमचं जायचं नाही हेल्मेट घ्यायचं. अचानक मध्ये भयानक. आणि असं अचानक तरच माणूस जातो हा का, ठरवून नाही जातो. कित्येक वेळा आपण ठरवत होतो. पावसाळ्यात मी भर पावसाळ्यामध्ये ठरवत होतो. हा, पण ते तरी नाही पण नाही झालं. तेव्हा जाणार तर ओव्हरफ्लो झालेला बारवी. हा, तेव्हा मी येणारच नाही. आता बोलतो येऊ. हे बघ भेंडी येते. ते काय बोलत होती ना? कसं वाटतं की ना बारवी दर्शन घेतल्यानंतर कसं वाटतं? गरम गरम वाटतंय. काय? हे झाडं आहेत ना इकडे, हा त्याच्या झाडांचं पाणी थेंब पडत असतं. हा ना. हां, कारण कोणी जर नवीन माणूस झाला ना त्याला असं वाटतं की बाबा इथे हे काय होतं, पाणी कसं काय पडतं. पण हे झाडे जे आहेत पाणी परत पडलं माझ्या चेहऱ्यावर. कसं काय पण? हा ना. जाताना शूट नाही केलं पण आम्ही घरी जाताना शूट करतो. जाताना मी रस्ते वगैरे बघितले कसे काय. हे बघा, किती भूक लागली बघा. घरापासून 2 मिनिटां अंतरावर आलं आणि वडापाव मागते. जाऊन ते खालीच आहे. चला खाऊन झाल्यानंतर भेटू बघा.